अं, दुबईमध्ये कतार, सौदी काय काय आहेत ना, ते अबुधाबी वगैरे इकडे तिकडे बरेच पुणेकर, बरेच लोक अडकलेले आहेत आणि त्यांना दुबई सरकारने सांगितलेलं आहे की हॉटेलच्या बाहेर पडू नका, कारण का परिस्थिती कठीण आहे आणि विमानसेवा नाही. मुख्य म्हणजे विमानसेवा बंद आहे. आता ती कधी चालू होते काय माहिती नाही, सांगता येत नाही, नाही का. तर कधी काय होईल हे आपल्याला काही माहिती नसतं. सगळं उपरवाले के हात में है की नाही, देवाच्या हातात आहे. एक गोष्ट सांगते तुम्हाला. काय असतं, दोन माणसं रस्त्याने चाललेली असतात. रस्त्याने चाललेले असतात, त्यांना ना काही पैशाचे नाणी सापडतात. तर तिथे पडलेले असतात. तर ते दोघं, एक त्यातला म्हणतो, अरे आपण आहे ना कधी कोणाचं काही घ्यायचं नसतं, पैसे वगैरे उचलायचे नसतात. तो म्हणतो का, तर तो म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला ज्याचे असतात ते हरवलेले असतात ना, त्याचे ते बद्दुआ असते. म्हणजे तो हे करत असतो, मनापासून विचार हे करत असतो ना, की बाबा माझे पैसे कुठं पडले, पैसे कुठं पडले. मग ते तसेच ठेवतात आणि ते थोडे पुढं जातात. ते दोन माणसं पुढं गेल्याच्या नंतर मागून आणखीन चार मित्र येत असतात, जिगरी मित्र असतात, आणि त्यांना ते पैसे दिसतात. पैसे दिसतात आणि ते थांबतात आणि ते म्हणतात, अरे आपल्याला एवढे पैसे भेटले. म्हणून ते काय करतात, ते सर्व घेतात आणि एका ठिकाणी जाऊन बसतात. तर ते काय म्हणतात, आपल्याला आता इतके पैसे भेटलेले आहेत, तर आपण ह्याचं काहीतरी खाऊया, नाही का, काहीतरी जेवण वगैरे खाऊया. तर पैसे घेऊन ते दोघं जण झाडाखाली बसतात आणि दोघं जण जातात हॉटेलमध्ये जातात. तर त्यांना असं वाटतं, अरे आपण ते जेवण आणायला जातात दोघं जण हॉटेलमध्ये. तर त्यांना असं वाटतं, अरे आपण दोघेच पैसे घेऊ, त्या दोघांना ना आपण मारून टाकू. ते काय करतात, हॉटेलमधून जेवण घेतात आणि त्या जेवणामध्ये विष टाकतात आणि तिथून येतात तर हिचे दोघं जण असतात. हे काय म्हणतात की ना, ते दोघं जण आले तर आपल्याला पैसे भेटणार नाही, नाही का, आपल्या पैशाने त्यांना द्यावे लागतील. म्हणून ते काय विचार करतात की आपण ह्यांना मारून टाकू. कोणाला? जे हॉटेलमध्ये जेवण आणायला गेले त्यांना. ते येताच त्यांना ते लोक गोळ्या घालतात. गोळ्या घालतात का तलवारीने कापून टाकतात काय माहिती, आणि ते मारतात. त्यांनी जेवण आणलेलं असतं ते तसंच असतं. बघा, माणसाचं आहे ना नीतिमत्ता, ह्याच्यावरून काय म्हणतात, नीतिमत्ता. तुमची नीतिमत्ता कशी आहे तसं तुम्हाला फळ भेटतं, म्हणजे कर्म. तर ते दोघं त्यांना मारतात आणि त्यांनी जेवण आणलेलं असतं ते दोघं जण खातात. त्यांना काय माहिती ह्याच्यात विष आहे म्हणून. ते दोघं पण मारतात, हे दोघं पण मारतात. ते दोघं जे मागे उभा असतात ते म्हणतात, बघा, कधी कोणाचा फुकटचा पैसा, फुकटची वस्तू, फुकटची संपत्ती कोणाचं काही घेऊ नये. सर्व चारीच्या चारी मरून जातात. तो पैसा तसाच तिथं पडलेला असतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे माणसाला फुकटचं काही लाभत नाही आणि फुकटचं काही घेऊ नये. आता एक बाई होती आमच्या इथं, म्हणजे आहे, त्या दिवशी मला ती भेटली. तर असंच बोलता बोलता विषय निघाला की अगं, तू आता हे गळ्यातलं घालते का? म्हटलं हो, आता मी हेच गळ्यातलं घालते. मग तुझं गंठण कुठे आहे? तर म्हटलं आहे माझं, ठेवलेलं आहे मी माझ्या घरामध्ये, म्हणजे थोडंसं तुटलेलं आहे म्हणून मी वापरत नाही. मग तीच तिचं सांगायला लागली, म्हणायला लागली, अगं माझं गंठण तर मी मोडून टाकलं. मी म्हटलं हां का, पैशाची गरज होती म्हणून मोडलं. म्हणजे मला सांगायचं म्हणजे माणसाचे दिवस असेच राहत नाही, कधी चढ कधी उतार हे असतंच, हो की नाही. त्यामुळं पैसा आला तर माजू नका. माजल्यावर लोक म्हणतील, अरे इसके पास पैसा था ना तो बहुत माज करी इसने, बहुत इसके आँख पे ये चढ़ा था, मस्ती चढ़ी थी, अभी पैसा गया तो इसकी अच्छी मस्ती उतर गई. लोक असेच बोलतात बघा मागून. त्यामुळे ना, पैसा आला तर माजू नका आणि लोकांच्या डोळ्यावर येऊ नका.